2 हार्टचे आणि 2 बॅकचे जे ट्रीटमेंट केले त्याच्यात तुम्हाला काय काय बदल जाणवतोय? पेन कमी आहे. पेन कमी आहे. दम मध्ये? दम पण कमी आहे. दम कमी. झोप? झोप आहे चांगली. पहिल्यापेक्षा बदल आहे या 8-15 दिवसात? थोडा थोडा बदल आहे. चांगलं वाटतं? रिलॅक्स वाटते. आणि आतून तुम्हाला थोडं स्फूर्ती ऊर्जा वाटते, जरा काही फ्रेश वाटते? फ्रेश वाटते. राऊंड राऊंड असं शिवरिंग होते. मला एक बदल जो चांगला वाटतोय ना, तो खूप चेहऱ्यामध्ये प्रचंड बदल झालाय. प्रचंड बदल झाले. आता पेन कुठे जिथे होतं ते? हा. 20% कमी वाटतंय. आणि अशी कळ मारायचं ते ओव्हरऑल तुम्हाला काय छातीतलं पेन आणि इकडचं कसं सेम आहे? ओके. मग आता जे ट्रीटमेंट झालेत आतापर्यंतच्या किती झाले टोटल? 2 हार्ट आणि 2 बॅक. नोज बाकी आहे ना? 2 हार्टचे आणि 2 बॅकचे जे ट्रीटमेंट केले त्याच्यात तुम्हाला काय काय बदल जाणवतोय? फक्त ते पेन कमी आहे. पेन कमी आहे. दम मध्ये? दम पण कमी. दम कमी. झोप आहे चांगली. पहिल्यापेक्षा बदल आहे या 8-15 दिवसात? थोडा नाही थोडा बदल आहे. चांगलं वाटतं? रिलॅक्स वाटते. आणि आतून तुम्हाला थोडं स्फूर्ती ऊर्जा वाटते, जरा काही फ्रेश वाटते? राऊंड राऊंड असं शिवरिंग होते. अच्छा. फुल बॉडी एकदम काटेकाटच. किडनीचं वगैरे पण थोडं जी बघू. भूक लागते पण लिमिटेड आहे ना जेवण. भूक भरपूर लागते. पाणी पण एकदम लिमिटेड आहे. पुन्हा कापायला लागतं एकदम भुकाने. आणि ऍक्च्युली चव पण नाहीये काय. केस गळायचं नाही, ती तसंच आहे. मला एक बदल जो चांगला वाटतोय ना, तो खूप चेहऱ्यामध्ये प्रचंड बदल झालाय. प्रचंड बदल झाले. इकडे भरपूर डाग होते, सुजलेला वाटायचा. आता मी हॉलमध्ये पण 2-2 तास बसते सोफ्यावर. नाहीतर तेवढं पण नव्हतं. बेडरूम मधला तर मी बाहेर यायचीच नाही. हॉलमध्ये बसायचीच नाही. पण आता बसते. तरी पिलो वगैरे लावून आपण पहिले ते पण पॉसिबल नव्हतं. आणि सरळ झोपणं पण शक्य नव्हतं. आता झोपता? पाठीवर झोपू शकतो? पहिले पोटावर झोपायचे की एक साइड? एक साइड. पण आता पाठीवर झोप. जास्ती करून तर मी असं पिलोज लावून असं टेकून बसायची. असं टेकून तो मॅट्रेस असा आत गेलेला आहे. किती वर्ष पूर्ण एक साईडचं तर मॅट्रेस एकदम असं आत गेलं. अरे बापरे. पण मग आता त्याच्यात तुम्हाला बदल वाटतोय? म्हणजे मी किती बसली असेल, किती वर्ष बसलेत आणि फक्त 4 सेशन मध्येच बदललं.